मंडळी, गप्पाटप्पांच्या आजच्या भागात एका जगावेगळ्या व्यक्तीबरोबर मी आज बसलेलो आहे. माझ्यासोबत आहेत जागतिक कीर्तीचे आकडेतज्ञ श्री सुधीर वसंत वैद्य. सर नमस्कार. नमस्कार. मी सरांना हो माझ्यासाठी ते सरच आहेत. या क्षेत्रामध्ये माझ्यासारख्या अनेक गुणलेखकांना सरांनी मार्गदर्शन केलं आहे. सर मला नेहमी म्हणतात, तुम्ही मला सर म्हणू नका हो, थोडंसं ऑकवर्ड वाटतं, गुरुची जागा गुरुच्या ठिकाणी. तर आज त्यांच्याबरोबर आपण गप्पाटप्पा करणार आहोत. जवळजवळ 6 दशके 60 वर्षांचा काळ या क्षेत्रातला आणि त्यातलं त्यांचं योगदान, याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. आज इतकी वर्ष झाली, आजही तुमच्या टेबलावरचा फोन खणखणतो आणि तुम्हाला माहिती विचारली जाते? हो, नेहमीच रोज काही ना काहीतरी माहिती विचारतातच लोक. मॅचेस चालू आहे जगभर, मॅच चालू झाली की आम्हाला ते टेलिफोन वाजलाच पाहिजे, नेहमीची सवय आहे ती. आणि एखादा पत्रकार जेव्हा त्यांना एखादी माहिती विचारतो तेव्हा सरांच्या स्मरणशक्ती प्रमाणे त्याला तात्काळ उत्तरही अपेक्षित असतं. आणि जर का असं सांगितलं थोड्या वेळाने सांगतो तर त्याचं समाधान होत नाही. बरोबर? येस, बरोबर आहे. पण तशी वेळेच येत नाही माझ्याकडे. मी ताबडतोब उत्तर देतो त्यांना. त्याच एकाच कॉलमध्ये ते उत्तर तयार असतं माझ्याकडे. क्या बात आहे. मुळात कसं आहे माहिती आहे का, क्रिकेट म्हटलं की सगळ्या जगाला भारतातल्या क्रिकेटबद्दल पहिले आठवतात ते आमचे सर. आणि फक्त भारतातनं नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथल्या आकडेतज्ञांना माहिती लागली की त्यांना सुधीर वैद्य सरांचा नंबर डायल करायचा आणि माहिती विचारायची, एवढंच काय ते ठाऊक आहे. आत्ता या रिसेंटमधल्या ह्या काळामध्ये जेव्हा कोविडमुळे क्रिकेट बंद होतं तेव्हा थोडीशी निश्चिंती मिळाली असेल, थोडासा आराम मिळाली, नक्कीच मिळाली. पण या काळामध्ये सुद्धा कित्येक लोकांनी विविध विषयांवरती लेख लिहिले, त्याच्यासाठी संदर्भ म्हणून तुम्हाला फोन केले असते. हो, करायचेच ना. अशा वेळेला माझाच आधार त्यांना होता. हो, कारण मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की 1939 पासून जेव्हा रणजी ट्रॉफी सुरू झाली, 34 पासून रणजी ट्रॉफी सुरू झाली आणि विविध अडचणी मधल्या काळात आल्या, वर्ल्ड वॉर, क्रिकेट काही वेळासाठी थांबलं होतं. पण कोविडमुळे क्रिकेट थांबणं हे तसं पहिल्यांदाच घडलं भारतामध्ये. पहिल्यांदाच घडलं. जगातल्या सगळ्या मॅचेस, फर्स्ट क्लास मॅचेस, नॅशनल चॅम्पियनशिप मॅचेस काही काळाकरता वॉरमुळे वगैरे बंद पडल्या होत्या. पण रणजी ट्रॉफी विनासायास अखंडितपणे खेळली गेली होती. फक्त आता कोविडच्याच लास्ट सीझनमध्ये कोविडमुळे एक सीझनची मॅच ड्रॉप करण्यात आलं. पण अदरवाईज रणजी ट्रॉफी वॉज प्लेड थ्रू आउट हिस्टॉरिकल पिरियड ऑफ 85 years. 2021 साली म्हणजे 2020ला जेव्हा लॉकडाऊन लागलं त्याच्या अगोदरच रणजी ट्रॉफीचा तो हंगाम संपला होता. 21 सालचा हंगाम फक्त बुडाला, बरोबर? येस. आणि आता 22ला थोडा फॉर्मॅट चेंज केला आणि आता पुढल्या महिन्यात बँगलोरला सगळ्या नॉकआउट मॅचेस होणार आहेत. या सगळ्या 85 वर्षाच्या काळामध्ये विविध क्रिकेटर्स तुमच्या नजरेखालून डोळ्यासमोरनं गेले. कित्येक जण तर तुमच्या 6,000 ते 7,000 क्रिकेटर्स माझ्या डोळ्याखाली गेले. बापरे. आणि या प्रत्येकाच्या आकडेवारीची तुम्ही कामगिरीचे उल्लेख माझ्या घरात, माझ्या जिभेच्या टोकावरती आहेत. आणि हे सगळं तुम्ही जेव्हा करत होता तेव्हा तर टंकलेखन किंवा कम्प्युटर उपलब्ध नव्हता. काय नव्हतं. सगळं त्यामुळे हाताने लिहून ठेवायचं मी. माझी सगळी रजिस्टर्स आहेत, आडवी पद्धतीने फुलस्केप पेपर आडव्या पद्धतीने लिहून ठेवण्याची, ही सगळी माझ्याकडे आज बाइंड केलेली रजिस्टर्स आहेत आणि नावं सगळी अल्फाबेटिकली अरेंज केलेली आहेत. त्यामुळे शोधून काढणं सोपं जातं. जितके भारतासाठी खेळलेले क्रिकेटपटू आहेत त्यातल्या बहुतांशी लोकांनी तुम्हाला कधी ना कधीतरी तरी या आकडेवारीसाठी त्रास दिला असेल. विचारलं ना, त्रास संस्मरणीय आठवण. आमचे एक श्रीकांत काटे
सर्व्हिसेसमध्ये खेळायचे. बरं. आणखीन ते महाराष्ट्रातर्फे एक सीझन खेळले. आणखीन नंतर सर्व्हिसेसमध्ये खेळायला लागले. पण त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की त्यांना ते नाव बदलायला लागलं. श्रीकांत काटेच्या ऐवजी के श्रीकांत असं नाव आलं. बरं. त्यांनी ते त्या नावाने खेळले सर्व्हिसेस क्रिकेट. तर नंतर काही वर्ष मी फक्त पुण्यात राहायला आल्यानंतर त्यांची माझी भेट झाली. तर त्याने मला विचारलं की माझा तुमच्याकडे रेकॉर्ड मिळेल का. म्हटलं मिळेल की. हे बघा महाराष्ट्रात मी एकच मॅच खेळत म्हणजे एक नाही मी 16 मॅचेस खेळलोय. म्हटलं असं कसं शक्य आहे. माझा जे त्यांना माझ्या घरी त्यांना बोलवलं. मी त्यांना दाखवलं. म्हटलं तुमच्याकडे बघा श्रीकांत काटे महाराष्ट्र सीझन सो अँड सो आणि एक मॅच आणखीन एवढ्या रन्स एवढ्या विकेट्स तुम्ही घेतलेल्या आहेत. नाही म्हणे मी सर्व्हिसेसकडनं खेळलो. पण त्या सर्व्हिसेसकडनं खेळतात. सर्व्हिसेसमध्ये श्रीकांत काटे नावाचं कोणीच रस्ता नाही आहे. बरोबर. तर त्यामुळे ते तेव्हा म्हणेल तर ते त्यातली एक बारीची गोष्ट आहे की सर्व्हिसेसमधून खेळताना मी के श्रीकांत म्हणून नाव लावलं होतं. अरे बापरे. म्हटलं नॅचरली के श्रीकांत आणि के श्रीकांत काटे आर टू डिफरंट क्रिकेटर्स फॉर यू, फॉर मी अँड फॉर एव्हरीबडी. क्रिकेट वर्ल्ड. रेकॉर्डमध्ये ते 2 नावं वेगळी येणार. आणि म्हणतात तुम्हाला आता बोर्डाकडनं जेव्हा केव्हा पैसे मिळतील तुमच्या खेळण्याबद्दल, तुम्ही 16 मॅचेस खेळल्या तर 16ला तुम्हाला नक्कीच काही चांगली अमाऊंट मिळेल तुम्हाला त्याच्याबद्दल. तर ती कशी तुम्हाला मिळणार. ती तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला त्याच्याकरता. म्हटलं तुम्ही असं करा आता बोर्डाला एक पत्र द्या की मी श्रीकांत काटे महाराष्ट्राकडनं एक मॅच खेळलो आणि सर्व्हिसेसकडनं के श्रीकांत म्हणून अमुक मॅचेस खेळलो त्या सीझनमध्ये. पाहिजे तर मला कोट करा, माझे रेकॉर्ड्स माझ्याकडनं घ्या, सगळं तुम्हाला देतो. मी त्यांना सगळे रेकॉर्ड्स दिले, सगळे केलं आणि त्यांना त्यांचे बोर्डाला सबमिट केलं आणि त्यांना बोर्डाकडनं त्यांना पैसे मिळायला लागले 16 मॅचेसच्या हिशोबाने, नॉट एक. पण जगाच्या इतिहासात 2 नावाने खेळलेला क्रिकेट हा एकच. एस विद्युत आणि विद्युत शिवरामकृष्णन. ते 2 लोक गफलत करायचे. अच्छा. ते बेंगलोरला खेळला तर बेंगलोरचा स्कोअर त्याला एस विद्युत लिहायचे. आणखी होम टाऊनला खेळला चेन्नईमध्ये तर त्याला ते एस व्ही शिवरामकृष्ण लिहायचे. अच्छा. त्याला जाऊन भेटलो मी. म्हटलं तर असं करू नका, तुझं नाव आहे ते ऑफिशियली सांगा स्कोरर्सना किंवा ते तुमच्या टीम्सना, म्हणजे त्या टीम मॅनेजमेंट तुम्हाला ऑफिसर्स नाव देते त्याप्रमाणे. आणि तुझं आर्थिक नुकसान होणार नाही बोर्डाने जेव्हा काय तुम्हाला पैसे मिळायची सुरुवात होईल तेव्हा. मित्रांनो, क्रिकेट स्कोरिंग करतात आणि त्याची आकडेवारीची नोंद ही पुढे आकडे तज्ज्ञांकडे म्हणजे स्टॅटिस्टिशियनकडे दिली जाते. फक्त क्रिकेटची आकडेवारी नव्हे तर आत्ताच्या या उदाहरणातून आपल्या लक्षात आलं असेल की कित्येकांचे करिअर्स किंवा त्यांच्या त्या आकडेवारीमुळे त्यांना मिळणारा आर्थिक मदत किंवा आर्थिक मोबदला ह्याच्यासाठी सुद्धा या आकडेवारीची किती गरज पडते. म्हणजे एक क्रिकेट आकडेतज्ञ फक्त क्रिकेटशी संबंधित नाही तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा प्रकाशझोतामध्ये येऊ शकतात. का पण 2002 आणि 2003 बोर्डाने जेव्हा पैसे डिक्लेअर केले क्रिकेटर्सना पेन्शन डिक्लेअर केलं तेव्हा डालमियाने मला टेलिफोन केला होता. अच्छा. बरोबर. तर डालमियाने ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं TV वरती की असे आम्ही पेन्शन देणार आहोत. फक्त त्याने किती देणार, कसे देणार, काय पद्धत असेल त्यांनी काय सांगितलं नाही ते. पण नंतर मला त्यांनी सांगितलं तू टीव्हीची मुलाखत पाहिलीस का. म्हटलं पाहिजे ना. मला त्याचे डिटेल्स आकडेवारी पाहिजे. त्याचे क्रिकेटर्स किती आहेत, हयात किती आहेत, त्याला कोणाला किती पैसे द्यावेत असं त्याला वाटतं, किंवा त्यांना पैसे द्यायचे कसे. म्हणजे समजा एखादा क्रिकेटर हयात आहे तर त्याला काही लाईफ मरेपर्यंत त्याला पैसे मिळतील. पण तो मेल्यानंतर त्याच्या बायकोला देणार पैसे की नाही, का बायको मेल्यानंतर मुलाला पैसे देणार की नाही म्हणे. हे क्लिअर आहे की तो मेला तर त्याच्या बायकोला पैसे देऊ आम्ही, पुढे थांबेल ते पेन्शन. तर ते पेन्शन करता ती सगळी आकडेवारी जे कोण हयात क्रिकेटर्स आहेत ते आणखीन त्यांना ते पेन्शन कशा पद्धतीने द्यायचं, बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होतील अशा पद्धतीने द्यायचं वगैरे हे त्यांना मी सुचवून त्यांना सगळे फिगर देऊन टाकल्या आणि 2003 त्यांना पेन्शन सुरू झालं. पण हे फक्त क्रिकेटपटूंबद्दल की पंचांसाठी पण मला वाटतं तुमच्याकडे आकडेवारी उपलब्ध होती आणि ती पण तुम्ही दिली. हो, माझ्याकडे होती ना, मी दिली ना. पण त्यांना पेन्शन फार उशिरा द्यायला लागले. ठीक आहे. बरोबर नाही मिळालं. मुद्दा असा होता की आकडेवारी सरांकडे फक्त क्रिकेटपटूंनी केलेल्या धावा किंवा घेतलेल्या विकेट्स एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. किती सामन्यांमध्ये पंचांनी भूमिका बजावली आहे, किती क्रिकेटपटू त्यानंतर पंच झाले आणि त्यांनी पंच म्हणून काम केलं, ह्या सगळ्यांचा लेखाजोखा वैद्य सरांकडे उपलब्ध आहे. दुलीप ट्रॉफी
इराणी ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी या 3 ट्रॉफीज मुख्यत्वे करून आपल्या भारतामध्ये खेळवल्या जातात. प्रथम दर्जाचे सामने म्हणून. प्रथम दर्जाचे सामने म्हणून. पण आज आपण असं पाहतो की वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती जे काही आकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट म्हणून त्यांचे आकडे येतात, बायफर्गेशन्स त्यांच्याकडे येत नाही. पण मला माहिती आहे तुमच्याकडे ही सगळी आकडेवारी बायफर्गेटेड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे टुर्नामेंट प्रमाणे केलेले आहे. दुलीप ट्रॉफी, इराणी कप, आणखी रणजी ट्रॉफी या टुर्नामेंट प्रमाणे माझं बायफर्केशन आहे आणि त्याच्याप्रमाणे मी रेकॉर्ड तयार करतो. म्हणजे एक दिवसीय सामन्यांमध्ये सुद्धा देवधर ट्रॉफी आणि मुश्ताक अली ट्रॉफी हे वेगळे वेगळे टुर्नामेंट्स आहेत. त्याप्रमाणे त्याचा रेकॉर्ड ठेवला गेलेला असतो. या सगळ्या गोष्टींची नोंद स्वहस्ताक्षरामध्ये सरांकडे उपलब्ध आहे. आजही त्यातले काही दस्तऐवज आपण पाहणार आहोत. सरांची गप्पा चालूच राहतील. सरांना त्यांच्या परदेश दौऱ्यांविषयी सुद्धा विचारायचं आहे. त्यांनी रेडिओसाठी केलेल्या योगदानाबद्दल पण त्यांच्याशी बोलायचं आहे आणि टी व्ही हा एक वेगळा विषय आहे. आत्ता मी ही मुलाखत घ्यायच्या काही मिनटं अगोदर दूरदर्शनचे प्रसिद्ध समालोचक दोशी यांचा फोन आला होता, सुशील दोशी, आणि आजही त्यांनी त्यांच्याकडनं काही माहितीची अपेक्षा बाळगली. गप्पा चालू राहू द्या. आता घेऊया थोडीशी विश्रांती. हा माझा रणजी ट्रॉफी क्रिकेटर्सचा करिअर फिगर्सचा रेकॉर्ड आहे. आता ह्यात बघा ही सगळी करिअरच्या आडव्या शीट्स आहेत त्या मी हाताने लिहिलेल्या आहेत. आणखीन त्या अल्फाबेटिकली बाइंड करून घेतलेल्या आहेत A to Z. आता हे रजिस्टर आहे के आणि एल. तर सगळे के क्रिकेटर्स नावाचे क्रिकेटर्स आहेत. के नावानी खन्ना, कुमार, कस्तुरंगन वगैरे सगळे मैसूरचा असेल, खन्ना कोणी पंजाबचा असेल, सगळ्या प्रकारचे क्रिकेटर्स इथे आहेत. आता हा कारू MG कारू विदर्भाचा आहे. हा कपूर सुनील हरियाणाचा आहे. सगळ्यांच्या करिअर फिगर्स आहेत. म्हणजे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगचे रेकॉर्ड्स त्याच्यात आहेत. आणखीन त्यांच्या ते अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहेत आणि ते रजिस्टर्स बाइंड करून घेतलेली आहेत 1986 पर्यंत. आणि 86 पासून आजपर्यंत जे रेकॉर्ड ठेवलेले आहेत 50 सालापर्यंत ते सगळे आता बॉक्स फाईलमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे जेव्हा कोणी केचा माणूस इथे असेल तर या इथे मी घुसवणार, वायचं असेल तर इथे घुसवणार या फाईलमध्ये. आणखीन ती फाईल अप टू डेट करून ठेवणार. आणि सगळे क्रिकेटर्स 86 ते 2015 अल्फाबेटिकली अरेंज केलेले रजिस्टर्स आहेत. ती ओके. रणजी ची टुर्नामेंट 1934-35 सालापासून म्हणजे जवळजवळ 85 वर्ष चालू आहे आज. तर ह्या सगळ्या मॅचेसचे रेकॉर्ड फ्रॉम डे 1 दॅट इज 34-35 पासून आजपर्यंत सगळ्या रणजी ट्रॉफीच्या रेकॉर्ड्सची स्कोअर कार्ड्स मी असे जमवून ठेवलेले आहेत आणि स्वतः टाईप करून ठेवलेले आहेत इयर वाईज. आणि असे माझ्याकडे 17-18 व्हॉल्यूम्स आहेत टाईप केलेले व्हॉल्यूमचे. आणि नंतर कॉम्प्युटर आल्यानंतर A4 साईजमध्ये मी जे केलेले आहेत त्याचे रेकॉर्ड्स वेगळ्या पद्धतीने ठेवलेले आहेत. पण त्या अशा वेगळ्या पुस्तकात ते इयर वाईज आखून मी स्टोअर केलेले आहेत. त्या पुस्तकाचा संग्रह देखील फार मोठा आहे. माझ्या आवडीकरता माझ्या अनेक मित्रमंडळींनी स्वतःची पुस्तकं मला डोनेट केलेली आहेत, कॉम्प्लिमेंटरी कॉपीज दिलेल्या आहेत. त्या माझी कॉन्ट्रीब्युशन बघून आणि ह्या पुस्तकांचा मला माझ्या संदर्भाकरता खूप उपयोग झालेला आहे. भरपूर मी ते उपयोग करून घेतलेला आहे. ही झाली टेस्ट क्रिकेटची पुस्तकं. आणि आता इथे जी आहेत ती सगळी वन डे इंटरनॅशनलची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड मी अपडेट करून ठेवलेला आहे. आणि ही सगळी वन डे इंटरनॅशनलची पुस्तकं आहेत. त्याच्याकरता त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. ह्या इतक्या साऱ्या पुस्तकांचा संग्रह बघितल्यानंतर मला मोह आवरला नाही आणि मी सरांना एका पुस्तकाबद्दल वेगळं पुस्तक मला जाणवलं आणि त्याबद्दल मी त्यांना विचारलं. हे पुस्तक आहे हूज हू ऑफ क्रिकेट. त्याबद्दल हे पुस्तक तुमच्याकडे कसं संग्रही आलं? मी जेव्हा 1986 साली इंग्लंडला गेलो होतो इंडियन टीमबरोबर रेडिओ कॉमेंट्री करता, तेव्हा मला तिथे फिलिप बेली नावाचा एक त्यांचा क्रिकेट ऑफिशियल सॅटिस्टिशियन होता विस्डेनचा आणि BBC चा.
त्यांनी मला हे पुस्तक बक्षीस दिलं होतं. आणि तर मग पहिला प्रश्न विचारला की पहिला माझा प्रश्न पडला माझ्या डोळ्यासमोर समोर की हे पुस्तक नेऊ कसं घरी मी, इतकं वजनदार पुस्तक आणि एवढं हेवी आणि एवढं मोठं पुस्तक कसं न्यायचं. पण आता क्रिकेटचा आवडच आहे ते म्हटल्यानंतर मला काय प्रश्नच नव्हता. मी आणलं पुस्तक घरी आणि त्याची पारायणे केली सगळी ती. जगाच्या पाठीवर कुठेही कोणीही कितीही कुठलीही मॅच खेळली असेल त्या फर्स्ट क्लास मॅचचा रेकॉर्ड त्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात अल्फाबेटिकली अरेंज केलेली आहे. म्हणजे त्या 1986पर्यंतचे जेवढे क्रिकेटपटू खेळून गेले Yes, yes. त्यांच्या सगळ्यांचा रेकॉर्ड आहे. कम्प्लीट करिअर फिगर्स किंवा त्याचे बायोग्राफिकल स्केचेस त्याच्यामध्ये आहेत. कुठल्याही देशात कुठल्याही मैदानावर येस येस येस. या सगळ्या माहितीचा तुम्हाला तुमची माहिती अद्ययावत करण्यासाठी उपयोग झाला असेल. निश्चितच. नमस्कार, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आहे जागतिक कीर्तीचे आकडेतज्ञ श्री सुधीर वसंत वैद्य यांच्यासोबत. आमचं आडनाव सारखं असल्यामुळे कित्येक वेळा लोकांची फसगत होते. मला जेव्हा सरांचे मित्र त्यांच्याबरोबर काम केलेली लोक भेटतात, कित्येक वेळा मला म्हणतात, अरे तू सुधीर का लडका ना. त्यांना मी सांगतो, आडनाव आमचं सारखं आहे, आवड सारखी आहे, फक्त देवाने ह्या घरात जन्माला घालायच्या ऐवजी दुसऱ्या वैद्यांच्या घरात जन्माला घातलं. आपण मगाशी रणजी ट्रॉफीच्या विषयावरती बोललो. 2008 साली IPL सुरू झाली आणि IPLची तुमच्याकडे काही वेगळी आठवण आहे. मला माहिती आहे तुम्हाला BCCIकडनं बोलवणं आलं आणि त्या पूर्ण सामन्यांच्या आकडेवारी सांभाळण्याची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली गेली. मी 5 वर्ष सांभाळले. 5 वर्ष. 5 वर्षामध्ये हा जो वेगळा फॉर्मॅट क्रिकेटचा तो सांभाळताना नेमकं त्यावेळेस काय तुमची मनाची तयारी किंवा त्यासाठीची कशी तुम्ही काही ती आकडेवारी मांडणार याच्याविषयी तुम्ही काही केलं होतं? त्यात थोडासा फरक होता. जे एरवी जे मॅचेस मी आकडेतज्ञ म्हणून काम केलं ते रेडिओ टेलिव्हिजनमध्ये कॉमेंटेड बॉक्समध्ये बसून काम केलं. त्यामुळे मला इन्स्टंटली सगळ्या आकडेवारी प्रोव्हाइड करायला लागायची. पण इथे IPLचा रेकॉर्ड ठेवायला मला कॉमेंट्री बॉक्समध्ये बसायला लागलं नाही. मला बॅकस्टेज म्हणून ते सगळे रेकॉर्ड्स तयार करायची जबाबदारी माझ्यावर दिली होती. म्हणजे मला प्रत्येक वेळ मॅच झाली की त्याचं स्कोर कार्ड मला ताबडतोब त्याच रात्री मिळायचं मला. आणखी त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी बसून ते सगळं अपटुडेट करून दुसरी मॅच सुरू व्हायच्या आत सगळं अपटुडेट करून ते मला त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्याप्रमाणे मला त्यांचे ते व्हॉलंटियर्स रात्रीच्या रात्री सगळे कॅप्टनच्या दोन्ही ऑफिशियल स्कोर कार्ड होते दोन्ही कॅप्टनच्या सह्या घेऊन ते मला माझ्याकडे पोचवायचे की म्हणजे मग माझं दुसऱ्या दिवसाचं काम सुकर व्हायचं. म्हणजे हा आधीच्या म्हणजे नेहमीच्या तुमच्या आकडे वारी सांभाळण्याच्या थोडा वेगळा प्रकार होता. इन्स्टंट म्हणजे सगळंच काही इन्स्टंट लागतं त्यामुळे तसं नव्हतं. या सगळ्या याच्यामध्ये प्रकर्षाने जाणवलेला असा कुठला बदल की हे जरा काहीतरी वेगळं वाटतंय असं तुम्हाला पटकन त्याच्यातनं काहीतरी वेगळं जाणवलं? रेकॉर्ड होण्याची पद्धतच वेगळी होती. 20 ओव्हर्समध्ये खेळायचं. 4 ओव्हर्समध्ये बॉलर्स किती झगडणार विकेट करतात आणि किती त्यांना विकेट मिळणार किंवा 20 ओव्हर्समध्ये बॅट्समन किती रन्स धाव काढू शकतो त्याच्याकरता काही विशेष त्रास नसायचा. आणखी इझी गोईंग होतं कारण मला संपूर्ण दिवस असतात माझ्याकडे ते आकडेवारी अपडेट करण्याकरता. मुळामध्ये मला वाटतं चौकार आणि षटकारांची नोंद ही त्याच्यात जास्ती प्रामुख्याने. येस येस येस. ह्याने किती चौकार मारले षटकार मारले अगेन्स्ट यांच्या अगेन्स्ट डॉट बॉल किती होते त्यांनी किती सोडले डॉट बॉल हे त्याच्यात जास्त महत्त्व त्याला होतं. ट्रॅडिशनल क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेवारी सांभाळताना हा थोडासा जरा बदल जाणवला तुम्हाला? बरोबर आहे. या तुमच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळी स्थित्यंतरं तुम्ही क्रिकेटमधली पाहिली ज्याच्यामध्ये लॉंग क्रिकेट आणि शॉर्ट फॉर्म ऑफ क्रिकेट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 1975 साली 60 षटकांचे सामने सुरू झाले त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर तो वर्ल्ड कपचा प्रभाव.
आज जसं आम्हाला जाणवतं की 50 ओव्हरच्या खेळांमध्ये आणि 20 ओव्हरच्या खेळांमध्ये एक जो बदल आम्हाला जाणवतो, त्यावेळेस तुम्हाला तो सुद्धा प्रकर्षाने जाणवला असेल ना. टेस्ट मॅच क्रिकेट म्हणजे टेस्ट मॅचमध्ये सुद्धा त्यावेळेस मला आठवते पद्धत होती, एक रेस्ट डे असायचा 3 दिवसाचा. समजा झाला की एक विश्रांतीचा दिवस आणि मग आणि 2 दिवस पुढे. तर हा जो स्थित्यंतर तुम्ही बघितली, तो तुम्हाला स्वतःला तो कसा वाटला, म्हणजे त्यात काय वेगळं जाणवलं? रेकॉर्ड पण ठेवण्याची पद्धत जाणवली. म्हणजे रेस्ट डे असताना मॅच आम्हाला त्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारचा रेकॉर्ड ठेवायला लागायचा. रेस्ट डे निघाल्यानंतर त्याचे वेगळ्या प्रकारचा रेकॉर्ड ठेवायला लागायचा. त्याची गोष्ट आहे टॉस देखील. एक बॉल पाऊस पडल्यानंतर टॉस केला आणि नंतर पाऊस पडला आणि मॅच अबॅन्डन झाली तर ते मॅच ऑफिशियल धरतात. ते हे सगळे नियम जे बदलले, आणखीन जे त्याच्यात बदल घडून आणला त्याच्यामुळे आम्हाला देखील आमचे रेकॉर्ड बदलायला लागले. आता साधी गोष्ट आहे, टॉस झाला आणि नंतर पाऊस पडला आणि मॅच झाले नाही तर ते मॅच धरायची कशी? प्रत्येकाच्या नावात एक मॅच झाली पण रन्स आणि विकेट्स त्या नाही होत. ते फक्त एक मॅच त्यांच्या खात्यात जमा झाली. स्कोर कार्ड पूर्ण रिकामं असतं. स्कोर कार्ड रिकामं ब्लँक एकदम. आणि मला तुमच्याकडनं मी ऐकलेलं आठवत आहे की त्यावेळेस विश्रांतीच्या दिवशी सुद्धा मध्ये एक मॅच खेळवण्याची टूम निघाली होती. एक मॅच झाली होती रेस्ट डेला देखील. न्यूझीलंडमध्ये एक मॅच झाली होती. रेस्ट डेला टेस्ट मॅचच्या दिवशी एक टेस्ट मॅच चालू होती आणि रेस्ट डेला एक वन डे इंटरनॅशनल मॅच खेळली गेली होती, न्यूझीलंड वर्सेस ऑस्ट्रेलिया. कुठलं साल होतं ते? तर साल मला एक्झॅक्टली आठवत नाही, ते रेकॉर्ड बघून सांगता येईल मला, पण झाली होती. रेस्ट डेला मॅच झाली होती. हा एकमेव उदाहरण. यस. पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आंतरदेशीय सामन्यांमध्ये सुद्धा रणजी ट्रॉफीच्या मध्ये असा एक प्रकार घडला होता? नाही, कधीच नाही घडला असं. कुठे कधी घडल्याचं? रणजी ट्रॉफीला रेस्ट डे नसायचा. फक्त फायनलला 5 दिवसाची मॅच असायची तेव्हा तो रेस्ट डे असायचा. त्यामुळे एक वर्षात एक सीझनमध्ये एक मॅच झाली आणि त्याच्यामध्ये रेस्ट डे असेल तर त्या दिवशी सकाळी घडत नसायचं. एकंदरीत गप्पा अशा चालूच राहतील. वेगवेगळे किस्से अजूनही ऐकायचे, वेगवेगळ्या घटना त्यांच्याकडनं समजून घ्यायच्या. क्रिकेटमधल्या काही गोष्टी ज्या अशा आपण कधी ऐकलेल्या नाही आहेत. भेटूया ब्रेक नंतर. हा, मला 1999 मध्ये पिलू रिपोर्टर आणि मी दोघांना सारखा मिळाला होता. बरोबर, आठवते मला. येस. आपण याला गडकरीमध्ये गेलो होतो. गडकरीला खूप संपन्न हॉल भरला होता हॉल. आणि त्यांनी सगळे बटाटे वडे, चहा वगैरे बरंच. ऑक्टोबरात त्यांची अॅनिव्हर्सरी असते महापालिकेची. खूप जोरात झाला कार्यक्रम, त्याचा छान झाला होता अगदी. आणि हा कार्यक्रम नगररत्न पुरस्कार त्याच्यानंतरचा आहे. येस. हा, बरोबर आहे, तोही आठवतो मला. येस. भरपूर गप्पा मारायच्या, विषयाला कमतरता नाही. मला वाटतं मी अख्खा दिवस जरी इथे बसलो तरी किस्से संपणार नाही. पण शेवटी वेळेला आणि काळाला कुठेतरी आपल्याला थांबवावं लागतं. सरांची सगळ्यात मोठी कारकीर्द ही रेडिओसाठी घडली. म्हणजे असं म्हणा ना की ज्या काळी टी व्ही नव्हता, लोक रेडिओला कान देऊन रेडिओवरती सामन्यांची वर्णनं ऐकायची आणि विविध समालोचक ज्या आत्मविश्वासाने आकडेवारी आपल्यासमोर फेकायचे, त्या सगळ्या आकडेवारीचा करता धरता पुरुष आज माझ्या समोर येत आहे. मुळात रेडिओची आणि तुमची ही गट्टी जमलीच कशी? ती केव्हा एक गमतीला किस्सा आहे. माझी विजय मर्चंटची चांगली दोस्ती होती त्या रेडिओवरती यायच्या आधी. बरं. त्यांना मी भेटलो होतो माझे सगळे रेकॉर्ड दाखवायला आणि माझ्या पुस्तकात माझं फिगर्स ऑफ क्रिकेट हे टेस्ट क्रिकेटच्या रेकॉर्ड संबंधी पुस्तक होतं, त्याच्यावर मला त्यांची प्रस्तावना पाहिजे होती. तुम्हाला डी के रत्नाकर घेऊन गेलो त्यांच्याकडे, त्यांना सगळं दाखवलं मी. ही वॉज व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय माय अचिव्हमेंट अँड कॉन्ट्रीब्युशन.
तर ते म्हणाले तू असं कर, हे तेव्हा प्रस्तावना देतो मी, काहीच प्रश्न नाही, तुझं पुस्तक आपण छापून घेऊ, सगळ्या गोष्टी होतील, पण तू रेडिओवरती काय येत नाही आमच्या बरोबर काम आम्हाला स्टॅटिस्टिक्स पुरवायला. तर तुम्ही बोलवा, मी येतो, केव्हाही हजर आहे मी. मग त्याने रेडिओला ते शब्द टाकला आणि मला 1972 साली पहिल्यांदा रेडिओवरती चान्स मिळाला आणि तो माझी रिटायरमेंट होईपर्यंत विदाऊट एनी ब्रेक मला तो चान्स कायमचा मिळत गेला. तर विजय मिल्टननी मला रेडिओवरती आणलं. त्यावेळेस मला आठवते तुम्ही सांगितलं होतं की आकडेवारी तज्ज्ञ म्हणून आकडेतज्ञ म्हणून बसायच्या बरोबर लाईव्ह स्कोरिंग पण तुम्हाला करायचं होतं. बरोबर आहे, कारण त्या रेडिओकडे स्टॅटिस्टिशियन म्हणून अशी त्याच्याकडे पोस्ट नव्हती, तर त्यामुळे तुला त्याच्याकरता स्कोरिंग शिकायला लागेल. हरकत नाही म्हटलं, मला की मी स्कोरिंग शिकतो. मग आनंदजीबाई डोसांनी मला स्कोरिंग शिकवलं. एका रात्रीच आम्ही शिकलो. आणखीन दुसऱ्या दिवशी मला त्यांनी रेडिओवरती चान्स दिला. आनंदजीबाई म्हणाले मी 2 दिवस एक दुलीप ट्रॉफी मॅच होती 4 दिवसाची, पहिले 2 दिवस मी स्कोरिंग करतो, तू माझ्या शेजारी बस आणि मी कसं काय काम करतो ते बघ, आणि नंतरच्या शेवटचे 2 दिवस तू बस आणि तू काम कसं करतो ते बघतो. त्याप्रमाणे आमची अरेंजमेंट झाली. 2 दिवस त्यांनी काम केलं, मी बघितलं, आणि तिसऱ्या दिवशी नावाजीवर त्यांनी सांगितलं आता तू बस. मी बसलो आणि काम सुरू केलं. आनंदजीबाई निघून केव्हा गेले कळलंच नाही मला. आणखीन आनंदजीबाई शेजारी आहेत या कल्पनेने मी निर्धास्त होतो, मला काय टेन्शन नव्हतं. पण जेव्हा मला कळलं की आनंदजीबाई माझ्या शेजारी नाही आहेत, तेव्हा मला टेन्शन यायला लागले की आता माझं चूक झालं, तुम्ही मला सावरणार कोण. पण म्हणून मी मॅच संपल्यानंतर धावत त्यांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही निघून का आलात. त्यामुळे शेवटी यू आर डुईंग व्हेरी वेल, काहीच प्रॉब्लेम नव्हता, तुझं काम व्यवस्थित चालू होतं. त्यामुळे म्हटलं तर मला तुझ्या शेजारी बसायची काही गरज नाही आहे आणि आपण आता ते काम तू निर्धास्तपणे करशील. आणि आता लाईफ लॉंग यू आर अ मेंबर ऑफ ऑल इंडिया रेडिओ कम्युनिटी बॉक्स. तर आकडेतज्ञ आणि मग गुणलेखक. खरं म्हणजे जिथे गुणलेखकाचं काम संपतं तिथे आकडेतज्ञाचं काम सुरू होतं, अशी माझी आतापर्यंतची समजूत होती. हे स्कोअर कार्ड म्हणजे मगाशी सुद्धा आपण गप्पांमध्ये जे ऐकलं की मॅच झाल्यानंतर स्कोअर कार्ड आमच्याकडे येतं आणि आम्ही ते करतो. पण ह्या पर्टिक्युलर इन्सिडन्स ऐकल्यानंतर मला याची सुद्धा खात्री पडली की मॅच चालू असताना ताबडतोब जी काही आकडेवारी पुरवावी लागते, कितवा चौकार, कितवा षटकार, इतके रन झाले की 500 होणार आहे, कितवी सेंचुरी, त्याच्या 1000 रन्स केव्हा पुऱ्या झाल्या, कोणापर्यंत त्यांनी केल्या, बॅडमिंटनचा रेकॉर्ड त्यांनी गावस्करनी केव्हा मोडला, कसा मोडला, अहमदाबादला मोडला, दिल्लीला मोडला, वगैरे 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 सगळ्या गोष्टी हिस्टॉरिकल इव्हेंट्स म्हणून त्याच्यात सादर करायला लागतात. गावस्करने मोडलेला ब्रॅडमंडचा रेकॉर्ड असेल किंवा कपिल देवने मोडलेला हेडलीचा रेकॉर्ड असेल, तुम्ही त्यावेळेस होता मैदानामध्ये. येस येस, दोन्ही कम्युनिटी बॉक्समध्ये दोन्हीही ज्या घटना वन ऑफ दी इन्सिडेंट म्हणून जेव्हा त्यावेळेस गाजल्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये, त्याचे साक्षीदार दोन्ही वेळेस तुम्ही तिथे होता. येस. गावस्कर त्यांच्या अगोदरची पिढी म्हणजे वाडेकर किंवा मंकड यांचा सगळ्यांचा बरोबरचा सहवास, त्यानंतर सचिन तेंडुलकरचा उदय, सचिन तेंडुलकरचे वेगवेगळे विक्रम, त्यांनी केलेले शालेय विक्रमसुद्धा, त्या सगळ्याचा लेखाजोखा तुमच्याकडे तुम्हाला. तो स्कोअर कार्ड माझ्याकडे आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीची 632 धावांची भागीदारी शालेय इंटरनॅशनल इंटरस्कूल मॅचेसमध्ये, आता त्याचा स्कोअर कार्ड मी मिळवलेला आहे. क्या हे एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या एका ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे सगळं करण्यासाठी पुरी 6 दशकं किंवा त्याहून जास्ती काळ त्यासाठी घालवलेला आहे. कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल त्यासाठी लागते ती एकाग्रता आणि मेहनत, आणि या दोन्हीमध्ये आवड नक्कीच. या तिन्हीमध्ये जे काही योगदान वैद्य सरांनी दिलं आहे त्याला काही तोड नाही आहे. हे सगळं करत असताना उदयोन्मुख स्कोरर्सना घडवण्याची जबाबदारी देशभरात शेकडो स्कोरर्स माझ्यासारखे सरांच्या हाताखाली तयार झाले आणि आजही ते कार्यरत आहेत. कुठल्याही स्कोररला तुम्ही जेव्हा वैद्य सरांबद्दल
ते जेव्हा विचारतात, त्यांच्याबद्दल त्यांच्याशी बोलतात, त्यांना आजही फोन करतात, तेव्हा धन्य पावलं असं वाटतं. येस. आणि ह्या सगळ्या स्कोरर्सना घडवण्यासाठी सिलेबस तयार करण्यापासूनची सगळी जबाबदारी सुधीर वैद्य सरांनी सांभाळली आणि गेली कित्येक वर्ष तोच पायंडा BCCI राबवते. 1987 सालापासून क्रिकेट कंट्रोल बोर्डाने परीक्षा घ्यायला सुरुवात केली. त्याचं सिलेबस आम्ही तयार केलं होतं. नंतर क्रिकेट कंट्रोल बोर्डाने ऑल इंडिया लेवलवरती स्कोरर्स तयार करायची जबाबदारी आमच्यावर सोपवली होती. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मग दिल्ली, कलकत्ता, मद्रास, नागपूर, कानपूर या ठिकाणी पाठवलं. तिथे आम्हाला क्लासेस घ्यायला सांगितले आणि तिथे स्कोरर्स घडवून आज आम्ही आज देशामध्ये जवळजवळ 250 स्कोरर्स रणजी ट्रॉफी मॅचेस आणखी टेस्ट क्रिकेट करता तयार केलेले आहेत आम्ही. हे ज्ञात आणि अज्ञात असतील ते वेगळे. ते वेगळे. म्हणजे जे कदाचित क्वालिफाय होऊ शकले नाही पण ते वेगवेगळ्या स्तरावरती अजून स्कोरिंग करत असतील. राईट. एकंदरीत उपलब्ध इतिहास आणि त्यातलं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या गोष्टींमधलं अगाध आहे. थोडासा ब्रेक घेतो आणि परत तुमच्या भेटीला येतो. पाहत राहा. या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मान सन्मान खूप मिळाले असतील. विविध संस्थांनी तुमचे सत्कार आणि तुमचे कौतुक केलं असेल. यात मुख्यत्वे करून मला आठवतं आहे ठाणे महानगरपालिकेने तुमचा सत्कार केला होता. अशा वेगवेगळ्या आठवणी. मला पहिला पुरस्कार मिळाला होता ते 1968 साली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांची 25 वर्ष झाली होती. ज्युबिली इयर्स त्यांचं होतं. तेव्हा त्यांनी एक एक्झिबिशन ठेवलं होतं, प्रदर्शन ठेवलं होतं आणि त्या प्रदर्शनात माझी सगळी हस्तलिखित स्कोर कार्ड रेकॉर्ड्सची आणि स्कोर कार्ड्सची मागवली होती. आणखी फोटोग्राफ देखील माझ्याकडे भरपूर होते. ते व्यवस्थितपणे लावलेले होते पद्धतशीरपणे आणि त्या सगळे ते एक्झिबिट्स मी त्यांच्या प्रदर्शनात ठेवली होती. तर त्यांनी मला त्याच्याबद्दल पहिलं पारितोषिक म्हणून जाहीर केलं होतं माझ्या कलेक्शनसाठी. नंतर दुसरं पारितोषिक म्हणजे विनमनकरचं माझं पुस्तक होतं. ते मी 1969 साली 1959 साली छापलं होतं आणि त्याच्यामध्ये ते पुस्तक प्रकाशकाने हे दिल्ली गव्हर्नमेंटच्या एका स्पर्धेसाठी पाठवलं होतं. म्हणजे सेकंड प्राइज पब्लिश लिटरेचर ऑन स्पोर्ट्स अँड गेम्स ह्याच्यामध्ये त्या सदराखाली ते बसणारं होतं. तर त्याने त्या प्रकाशकाने पाठवलं होतं. ते तिकडे देखील मला त्याच्याबद्दल बक्षीस मिळालं होतं. आणि नंतर ह्या पुस्तकावरती काय फिल्म डिव्हिजननी एक स्वतःचा विनमनकरवरती संपूर्ण न्यूज रिव्ह्यू म्हणून एक फिल्म त्याच्यावर काढली होती. बेस्ट टोटली ऑन माय बुक. आणि त्यानंतर महानगरपालिकेने 1999 महापालिकेला काहीतरी ज्युबिली त्यांची होती. तेव्हा त्यांनी सत्कार केले होते ठाणे महानगरपालिका. त्यांनी मला ठाणे भूषण हा पुरस्कार त्यांचा सर्वात हायेस्ट पुरस्कार म्हणून जाहीर केलं होतं, मी आणि पिलू रिपोर्टर. आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरच्या हस्ते तुमचा सत्कार झाला होता. हो, 2003 द्वारकानाथ संजगिरी आणखी इतर पत्रकारांनी सगळ्या पत्रकारांचा तेंडुलकरच्या हस्ते आमचा सत्कार केला होता. तेव्हा त्यांनी मला एक ट्रॉफी दिली होती. ती ट्रॉफी देखील एक फार युनिक अशी ट्रॉफी होती. एक लेखणी आणखी विकेट क्रिकेटवरती लिहिणारा हा माणूस म्हणून त्याला त्याच्याबद्दल जाहिरात करून प्रसिद्धी देऊन त्याला मला ती ट्रॉफी दिली होती. पुरस्कारांची गणती तर थांबणार नाही आहे. विविध मानसन्मान, सत्कार सोहळे, विविध संस्थांकडून व्याख्यानं देण्यासाठी बोलावणं, ही यादी खूप मोठी आहे. प्रत्यक्ष क्रिकेटपटूंना भेटल्यानंतर त्याबद्दलचे काही किस्से ऐकण्यासारखे आहेत. फ्रेडी ट्रूमनबद्दलचा तुम्ही मला एक गमतीशीर किस्सा सांगितला होता. तो मला वाटतं तुम्ही मला आज या. मी जेव्हा 86 इंग्लंडला गेलो होतो तेव्हा ओव्हरवर्ल्डची पहिलीच वन डे इंटरनॅशनल होती आणि तेव्हा मला म्हणजे मी एक दिवस आधी लंडनला उतरलो. आणखीन तिसऱ्या दिवशी मॅच होती, मध्ये एकच दिवस होता. त्या दिवशी मी एम्बसीला टेलिफोन करून सांगितलं की मी सुरक्षित पोहोचलो आहे, हॉटेलमध्ये
रस्त्यावर राहिलेलो आहे, आता मला काय काळजी नाही, उद्या आपण मॅचला भेटूया म्हणून. तेव्हा माझ्या अंगात बारीकशी कणकण होती, फार थंडी होती तिथे, त्यामुळे मला बोलता देखील येत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी जे मॅचला आलो तेव्हा ते एम्बसीची माणसं म्हणाली, म्हणजे तुला काल बोलता येत नव्हतं आणि आज तू ठणठणीत आहेस. म्हटलं यस, त्याला कारण आहे, क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही उतरलोय. म्हणजे सगळा ताप वगैरे काय असेल, थंडी बिंदी सगळी पळाली, गायब झाली. पुढे गेलो तर फ्रेडरिक ट्रुमन तिथे भेटला. त्याची मी ऑटोग्राफ घ्यायचा प्रयत्न केला. त्याने सांगितलं माझी मे हॅव युअर ऑटोग्राफ प्लीज. तर म्हणजे टेल मी हू आय माय. म्हटलं यू आर फ्रेडरिक ट्रुमन, यू आर टेकन 8 wickets for 51 runs against Australia in Adelaide. Yes, bring it your autograph book. How many more you want? तर तो इतका एवढा इम्प्रेस झाला की काय बघायला नव्हतं. त्याने मला आणखी 4 ऑटोग्राफ दिल्या. असे कितीतरी प्रसंग तुमच्या आयुष्यात घडले असतील. Yes. तुम्ही जेव्हा पाकिस्तानात रेडिओसाठी गेला होता, तर पाकिस्तानात त्यांना मिळालेलं वागणूक, त्यांच्यावर केलेलं, लोकांनी केलेलं प्रेम मला आठवते. मी लिलो रिपोर्टर सरांशी पण गप्पा मारत होतो आणि ते सांगत होते की आपण जी काही भावना पाकिस्तान्यांबद्दलची बाळगतो ती प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही तुमच्या आठवणीतले किस्से? हो, मी 2दा पाकिस्तानला गेलो होतो. एकदा 78 साली, दुसऱ्या वेळेला 84 साली. त्या दोन्ही वेळेला माझा अनुभव पाकिस्तानच्या बद्दल फारच चांगला होता. प्रत्येक जो कोण रस्त्यात माणूस भेटेल किंवा घरी कोणाच्या गेलो, कोणाच्या हॉटेलमध्ये गेलो, टीममध्ये गेलो, बॉक्समध्ये गेलो, तर तिथे मला सगळ्यांनी फार चांगली ट्रीटमेंट दिली. आजार तिथे फार छान केलं. आमच्या पहिल्या टेस्टमध्ये फैसलाबादला माझ्याबरोबर अनंत सेटलवाड, आणखी सुशील जोशी होता कमेंटर, हिंदी कमेंटेटर म्हणून. तर त्यांना मी एवढे रेकॉर्ड्स पाठवायचो आणि ते वापरायचे आणि ते रेडिओवरती वापरायचे तिथे. तर पलीकडच्या रूममध्ये रेडिओ पाकिस्तानची लोक होती, ते देखील आमचे कमेंटर ऐकायचे आणि ते म्हणजे सुधीर ये ते सुशील जो विचारतो हे आपके पास इतना रेकॉर्ड कौन देता है आपको. तर म्हणजे बाजू बैठने मला सुधीर भाई देव देत आहे. तर त्यांनी सांगितलं त्या चिठ्ठ्या आम्हाला वापरता येतील का. तर त्यांनी मला विचारलं सुशीलनी की बाबा असं काय असं ते विचारत आहेत. म्हटलं हरकत नाही, पहिल्यांदा आपण वापरायची, मग आपण वापरून झालं की मग त्यांच्याकडे द्यायची. त्यांना त्याला काही हरकत नाही माझी. आम्ही आनंद सटकर देखील विचारलं, तर म्हणजे हरकत नाही, आपण आधी वापरूया मग त्यांना देऊया, काही हरकत नाही आपल्या. तर ते माझे तेच रेकॉर्ड्स वापरायचे. म्हणजे सरांच्या आकडेवारीचा उपयोग फक्त भारताने नव्हे तर पाकिस्तानने लोकांनी देखील केला. येस येस. एकूण आपले परदेश दौरे किती झाले? माझे 17 का 18 झाले. आणि त्याच्यामध्ये करून बहुतांशी सगळे क्रिकेट खेळणारे देश तुम्ही पदार्पण केले की क्रिकेटच पहिला पाकिस्तान, श्रीलंका 3दा, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, नंतर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया राहिलं, इंग्लंड झालं. आवड असली आणि त्याच्यासाठी देण्यासाठी तुमच्याकडे काही असेल ना, तर तुम्ही काय करू शकता याचं मूर्तिमान केलं. 15 ऑगस्ट 1938 साली सरांचा जन्म झाला. आज 84 वर्ष त्यांच्या वयाची आहेत. पण तुम्ही आत्ता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं बिलकुल वाटणार नाही की त्यांनी 70ही ओलांडली आहे. आजही तो उत्साह, ती ऊर्जा तशीच कायम आहे. आजही जेव्हा फोन खणतो आणि माहिती देण्यासाठी ते जेव्हा आपलं कपाट उघडतात तेव्हा तो खजिना पूर्ण उपयोगात आणल्याशिवाय त्यांनाही स्वस्थता बसत नाही. आणि नंतर जो आनंद मिळतो त्याला काही सीमा नाही, त्याला काही किंमत नाही. आणि अशा अमूल्य गोष्टी आयुष्यात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटमुळे घडले. मला आज खरंच स्वतःलाच थोडंसं जड वाटतंय, कारण गेली कित्येक वर्ष मी सरांबरोबर क्रिकेटच्या सामन्यांना जात होतो, वेगवेगळ्या समारंभाला जात होतो, पण प्रत्यक्ष अशा गप्पा मारून त्या रेकॉर्ड करून ठेवाव्याशा कधी वाटल्या नव्हत्या. पण आज या चॅनलच्या निमित्ताने मी सरांकडे आग्रह धरला आणि त्या गप्पा मारण्यासाठी आम्ही ठरवून भेटलो. आणि सगळ्या त्या गोष्टींना जेव्हा उजाळा दिला तेव्हा मीही त्या भूतकाळात
तेवढाच रमलो जेवढे स्वतः सर रमलेत. ह्या संपूर्ण या कारकिर्दीमध्ये सरांबरोबर त्यांची सुविद्य पत्नी सौभाग्यवती हेमलता, त्यांचा मुलगा अनिरुद्ध आणि मुलगी प्रियदर्शनी, तसेच सुना, जावई, नातवंड यांचाही सहभाग तेवढाच आहे. आणि या प्रत्येकाला सरांच्या या कामाचा अतोनात अभिमान वाटतो. आणि हे सरांनी आजही त्यांचं क्रिकेटवरचं कार्य चालू ठेवलं आहे आणि ते चालू ठेवावं असं आम्हाला नेहमी वाटतं. पण सरांच्या शब्दात ते म्हणतात कुठेतरी थांबायला हवं, आणि म्हणून त्यांनी थोडासा त्यातनं वेळ काढला आहे. पण समोर पुस्तकं आणि रेकॉर्ड्स दिसल्यानंतर ते त्यात रमत नसतील तर नवलच. आपण आम्हाला वेळ दिला, आमच्याबरोबर मोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले आभार. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निरोगी दीर्घायुष्य मिळो आणि क्रिकेटसाठी तुम्ही अजूनही कॉन्ट्रीब्यूट करत राहावं अशी आमची मनोमन इच्छा. क्रिकेट रसिकांसाठी तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर? हार्ड वर्कला पर्याय नाही. भरपूर काम करा, आणखीन मेहनत भरपूर करा, तुम्हाला यश नक्कीच लाभेल. थोडा वेळ लागेल पण लाभेल नाही नक्कीच. पुनश्च आपले आभार. आपण आम्हाला वेळ दिला आणि छानपैकी गप्पा मारल्यात. पुन्हा भेटत राहू. मित्रांनो, या गप्पा टप्पांचा इथे मी एक विराम घेतो आहे. अल्पविराम असेल. सरांबरोबर पुन्हा एकदा गप्पा मारण्याची संधी मिळेल त्याची मला, आणि त्यासाठी मी तुम्हाला शब्द देतो की पुन्हा एकदा आपण याविषयी गप्पा मारू. तुर्तास तुमचे आभार मानतो आणि इथे थांबतो. चॅनल पाहायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन नोटिफिकेशन्स स्वीकारत राहा. धन्यवाद.